गाईज, सो वेलकम टू माय अनदर ब्लॉग. आणि आता आम्ही चाललो आहे फुकेतला. फुकेतला जायचं आमचं ॲक्च्युली परवा ठरलं. आणि 2 दिवसाचं त्यांचं अरायवल फॉर्म भरून आपण जाऊ शकतो 2 दिवस आधी. तो आम्ही तो अरायवल फॉर्म फिल केला आहे आणि आता आम्ही चाललो आहे फुकेतला. आणि आज आम्ही आलो ॲज युज्युअल खूप लवकर एअरपोर्टला. आमचं अजून चेक इन पण नाही झालं आहे, फक्त आम्ही आतमध्ये येऊन बसलो आहे. आणि आता चेक इन अजून तिकडे हे पण नाही लागलं आहे, काउंटर पण ओपन नाही झालं आहे. आणि आम्ही जरा जास्तच लवकर आलो आज, अदरवाईज एवढ्या लवकर नाही येत आम्ही. पण आता काउंटर ओपन होईल आणि मग आमचं चेक इन वगैरे झाल्यावरती आम्ही ड्युटी फ्री आणि इमिग्रेशन आणि ड्युटी फ्री करून मग आतमध्ये जाऊ. सो लेट्स गो. सो गाईज, आम्ही आत्ता चाललो आहे थायलंडला. आणि तुम्ही हा पूर्ण व्लॉग बघा, कारण मी या व्लॉगमध्ये तुम्हाला थायलंडला गेल्यावरती तिथे फिरताना नाईट लाईफबद्दल जे सांगणार आहे आणि तिथे जे डूज अँड डोंट्स आहेत नाईट लाईफचे त्याच्याबद्दल सांगणार आहे. ते खूप इम्पॉर्टंट आहे. सो शेवटपर्यंत माझा व्लॉग बघा. सो आता आम्ही एअरपोर्टवरनं निघालो आहे फुकेतवरनं. आणि आता आमच्या हॉटेलला चाललो आहे. यावेळेला पण आम्ही लास्ट टाईमला ज्या हॉटेलला राहिलेलो तिथेच राहिलो आहे. आणि इथून एअरपोर्टपासून आमच्या हॉटेलपर्यंतचं डिस्टन्स अप्रॉक्स 1 तासाचं आहे. तर 1 तासात पोचू आम्ही हॉटेलला. आणि बेसिकली वी आर हिअर फॉर सागर्स प्री बर्थडे सेलिब्रेशन. आणि दुसरं अजून एक सरप्राईज आहे. ते सरप्राईज काय आहे ते तुम्हाला मी नंतर सांगते. सो हे आहे आमचं हॉटेल एम सोशल. आणि लास्ट टाईमला आम्ही मुलांसोबत आलेलो तेव्हा आम्ही 2 रूम्स घेतलेले. आणि यावेळेस मी आणि सागर आम्ही आलो आहे, त्यामुळे आम्ही फक्त एकच रूम घेतला आहे. आणि यावेळेला आम्ही या सेम विंगमध्ये राहणार आहोत. हा आहे या हॉटेलचा बार. आणि मला माहीत नाही आम्ही इथे येऊ की नाही, पण आम्ही जनरली बाहेरच जातो पटाँग बीचला. आणि इथे आमचा बड्डे बॉय चालला आहे पुढे, कारण त्याला खूप एक्साइटमेंट आहे की यावेळेचा रूम कसा असणार आहे त्याची. सो गाईज, दरवेळेला जसं तुम्हाला रूमवर गेल्यावरती रूम टूर देते. हॅलो स्वादिका, अरे कार्ड नाही लावलं. सो दिस इज अवर बाथरूम. हा रूम लास्ट टाईमला मी तुम्हाला याच हॉटेलचा सेम हॉटेलचा रूम टूर दिलेला, त्यामुळे रूम ऑलमोस्ट सेम आहे. फक्त आम्ही दुसऱ्या विंगमध्ये होतो आणि यावेळेला आम्ही दुसऱ्या विंगमध्ये आहोत. आणि हा आहे आमचा रूम. हा आमचा बेड, हा सोफा आणि इथे हे छोटंसं टेबल आहे आणि चेअर. सो इथे आमचं कॉफी स्टेशन आहे आणि या पाण्याच्या बॉटल्स आहेत. हा फ्रीज आहे आणि इथे वॉर्डरोब आहे. तुम्ही माझ्या लास्टच्या व्हिडिओमध्ये जाऊन बघितलं तर तुम्हाला आयडिया येईल. आणि हा आमचा व्ह्यू आहे. पण सगळ्यांना सिटी व्ह्यू नाही आहे, अवेलेबल नाही आहे. चांगला व्ह्यू दिलेला. सो हा व्ह्यू आहे आमचा हॉटेलचा. व्ह्यू आहे आणि माउंटन व्ह्यू आहे. तू ॲक्च्युली तिला म्हणालास मला हे सिनिक व्ह्यू हवा आहे म्हणून तिने हा नाही, मी नाही बोलतो. पण इथे
ठीक आहे. तो हा आमचा होता रूम टूर. तुम्हाला कसा वाटला आमचा रूम ते सांगा. हे गाईज आता आम्ही रूममध्ये चेक इन करून चाललो आहे लंचसाठी, कारण 3 वाजलेत आणि आम्हाला खूप भूक लागली आहे. सो पटाँग बीचच्या जवळ बरेच रेस्टॉरंट्स आहेत, तिथे आम्ही चाललो आहे आता. आणि यावेळेला मी आणि सागर इथे आम्ही दुपारी लंचला आलो आहे. लास्ट टाईमचा तुम्ही जर माझा व्लॉग बघितला असेल तर मी आणि सिया इथे डेटला आलेलो. 7-Elevenमध्ये, कारण सिंगापूर असू दे, जपान असू दे किंवा थायलंड असू दे, कुठे पण आल्यावरती 7-Elevenमध्ये येणार नाही असं होणारच नाही. सो आता मी बघतोय काय घ्यायचं. तुम्ही जर आला थायलंडला तर इथे हा इनेलर नक्की घ्या. मी स्वतः यूज करते हा इनेलर, खूप छान आहे. आमच्या हॉटेलचा जो एंट्रन्स आहे तो मॉलमधनं पण आहे, कारण आमच्या हॉटेलच्या खाली 2 मॉल्स आहेत आणि 2 एंट्रन्स पण आहेत. सो आधीच्या विंगचा एक एंट्रन्स आहे आणि या विंगचा एक एंट्रन्स आहे. सो इथे आता आम्ही आलो आहे मॅकडीमध्ये आणि इथे या मॉलमध्ये या मॉलच्या वरती असल्यामुळे आम्हाला इथे खाण्यापिण्याचे भरपूर ऑप्शन्स आहेत. आपल्या इकडचं मॅकडीमधला मी जो बर्गर खाते मॅक चिकन स्पायसी आणि इकडचा जो बर्गर खाते त्यामध्ये भरपूर फरक आहे. आता आम्ही आमच्या एम सोशलच्या एंट्रन्सच्या इथे आलेलो आहोत आणि तिकडे आमचं कार्ड लावून फक्त एंट्री होऊ शकते, बाकीचे बाहेरच्यांना अलाउड नाही आहे. आणि प्लीज माझ्या आवाजाकडे थोडंसं इग्नोर करा, कारण माझा आवाज खूप बसला आहे, कारण मी रोज संध्याकाळी पार्कात रनिंगसाठी जाते आणि मला धुळीमुळे ॲलर्जी झाली आहे आणि मला थ्रोट इन्फेक्शन झालं आहे. सो आता मी चाललो आहे पार्टीला पटाँग बीचला आणि पटाँग बीचला आम्ही असेच थोडंसं राऊंड मारून येणार आहोत, कारण खूप गर्दी असते. कारण आमचा बड्डे बॉय पण इथे आणि बड्डे बॉयची पार्टी आतापासून पार्टी सेलिब्रेशन सुरू झालं आहे. सो लेट्स गो. मला या मुलांचं जाम कौतुक वाटतं, कारण दरवेळेस हे लोक आम्ही जेव्हा जेव्हा येतो थायलंडला तेव्हा या मुलांचं काहीतरी नवीन इकडे परफॉर्मन्स असतो आणि आम्हाला खूप बरं वाटतं, कारण मेहनत करणाऱ्या आणि एफर्ट्स करणाऱ्या मुलांसाठी मी आणि सागर नेहमीच अगदी हे असतो की नाही काहीतरी करू देत मुलांना, त्यांना आपण प्रोत्साहन देऊया. सो गाईज आता मी चाललो आहे बांगला स्ट्रीटला आणि तिकडे खूप लाऊड म्युझिक असतं आणि मला कॉपीराईट बसू शकतात, म्हणून मी तिकडे कोणताही म्युझिक घेणार नाही आहे. त्याच्यावरती मी दुसरं म्युझिक टाकणार आहे. सो लेट्स गो. मी जर बांगला रोडला येणार असाल किंवा बांगला स्ट्रीटला येणार असाल तर शक्यतो लहान मुलांना बरोबर आणू नका, कारण लहान मुलांसाठी हा स्ट्रीट नाही आहे. तर बांगला स्ट्रीट हा फेमस आहे लेडीज बार्ससाठी आणि नाईट लाईफसाठी, आणि सगळ्यात मोठं म्हणजे इकडे लेडी बॉईज हे अट्रॅक्शन आहे थायलंड टुरिझमचं. तर तुम्ही बांगला स्ट्रीटला येत असाल तर शक्यतो लहान मुलांना तुमच्यासोबत आणू नका. या स्ट्रीटला ड्रिंक्सच्या प्राइजेस पण वेगवेगळ्या आहेत. जर तुम्ही आउटसाईड बसत असाल तर तिकडच्या प्राईज वेगळ्या आहेत. जर तुम्ही पबमध्ये बसत असाल तर तिकडच्या प्राइजेस वेगळ्या आहेत. आणि इकडचं नाईट लाईफ हे रात्री 4 ते 5 वाजेपर्यंत ओपन असतं. जर तुम्ही कोणत्या स्पेसिफिक शोसाठी एखाद्या पबमध्ये किंवा बारमध्ये जात असाल तर तिथे फोन्स अलाउड नाही आहेत. म्हणजे फोन्स अलाउड आहेत पण तुम्ही ते बॅगमध्ये ठेवले पाहिजेत, बाहेर बिलकुल काढायचे नाही आहेत. टेक्स्ट अलाउड नाही आहे किंवा फोन कॉल्स घेणं किंवा करणं अलाउड नाही आहे. फोटोग्राफी अलाउड नाही आहे. जर तुम्ही असं काही केलं तर त्याच्यासाठी 10,000 बातपर्यंतचे तुम्हाला फाईन बसू शकतात.
बांगला स्ट्रीटला ही फूड लेन आहे आणि इथे खूप वेगवेगळ्या प्रकारचे फूड मेन्यूज आहेत. पण या लेनमध्ये आल्यावरती तुम्हाला खूप एक असा फिशचा वेगळा स्मेल येतो आणि मला तर त्या स्मेलने वॉमिटिंगसारखं होत होतं. त्यामुळे मी इथे काहीच नाही खाल्लं. आम्ही दुसऱ्या एका रेस्टॉरंटमध्ये जाऊन खाल्लं. जर तुम्ही व्हेजिटेरियन असाल तर शक्यतो या लेनमध्ये जाणं अवॉइड करा. बाहेर जेव्हा येता इथे तेव्हा तुम्ही तुमचं पाणी तुमच्याबरोबर कॅरी करा. कारण बाहेरचं पाणी जे ओपन असतं ते पिणं अवॉइड करा. कारण अदरवाईज तुम्हाला थायलँड बेली होऊ शकते. जर तुम्ही फुकेत किंवा थायलँड किंवा बँकॉकला येत असाल तर तुम्हाला तिथे पार्टी करायची आहे हा तुमचा माइंडसेट असेल तर तुम्ही तिथे खूप एन्जॉय कराल. पण जर फूडचे ऑप्शन्स तुम्ही मनात धरून येत असाल की मला हेच खायला मिळेल तेच खायला मिळेल तर तसं बिलकुल करू नका. इकडे व्हेजचे ऑप्शन्सही आहेत. व्हेजीज आहेत, मँगो स्टिकी राईस आहे. मी स्वतःसोबत येताना तुमच्या घरून काहीतरी सॅलड्स किंवा स्नॅक्स कॅरी करा जेणेकरून तुमचा खाण्याचा काही प्रॉब्लेम होणार नाही.